तर मी आज आलोय मुडाना साधूनगर. आमचे बंधू पृथ्वीराज जाधव यांचा हा मळा. तो चलिए शुरू करते हैं. बघा इकडे यांनी मिरची लावलेली आहे आणि इकडे आता टोमॅटोचं प्लॉट आहे थोडंफार आणि पलीकडं शेवगा आहेत. तर बघूया आता आपण त्यांची मुलाखत घेऊया. ते थोडं लाजत आहेत. तर हे किती एकरमध्ये लावलेली आहे मिरची? हे अर्धा एकरमध्ये आहे मिरची. हां, मिरची चांगली आली का? हो, यंदा लई फार म्हणजे यंदा काय झालंय, पाऊस लय आले आणि आपण काय कशा रानात टाकले असं म्हणजे गाळगोट्याचं रान सोडून आपण जर भुसभुशीच्या जमिनीवर टाकलंय म्हणून यंदा याला किती म्हणजे इकडे नवीन तुम्ही प्रयोग करण्याचा प्रयत्न केलाय? नवीन प्रयोग केले. तर बघा हे आमची मिरचीचं लॉट. बघा हे छोटे झाड आहे इकडं, पण हे पहिलाच लॉट आहे आणि पाण्यामुळे थोडं हे झाले तरी पण हे मिरची बघा. ही मिरची कोणती आहे? ही मिरची 930 आणि एकदम तिखट असते. आणि इकडं बघा, हे इकडं आमची मावशी, ते मावसा थोडं फोनवर बोलत आहेत. हे आमची बहीण आहे. आता हे मिरची तोडत आहेत. किती पोते तोडले आतापर्यंत 2 पोते झाले. किती याच्यात? काय 500 झाडात फक्त. म्हणजे एक ट्रायल बघत आहे आता तुम्ही? ट्रायल बघा. तर हे आता थोडं ट्रायल बघत आहेत आणि हे ट्रायल झाल्यानंतर तुम्ही मग हे असंच वाढीच करणार का? वाढीच करणार. याचं जर सक्सेस झालं. आणि बघू शकता हा पहिला स्लॉट आहे आणि याच्यामध्ये चांगलं आले आहे आणि अजून तुटल्यानंतर यांना बघा फुल वगैरे येत आहेत. तर अजून बहर येतो यांना. पाणीमुळे लई नुकसान झाले. पावसामुळे थोडं जास्त नुकसान झालंय. 16 तारखेला पडला होता ना. तर हे रान थोडं हे आहे ना, त्याच्यामुळे याला जास्त नुकसान नाही झालं. थोडंफार झालं. गोटड्या रान आहे बघा. या रानात यांनी ट्रायल केलंय आणि थोडीफार चांगली आहे मिरची. झाड लहान आहेत पण बघा, हे झाड लहान असून याला पहिल्या स्लॉटमध्ये चांगल्या मिरची आहेत आणि लांब आहेत, जाड आहेत. कोणती म्हटले तुम्ही? 930. हा यांचं शेत आहे इकडं बघू शकता. आणि पलीकडं अजून किती एकर आहे ते? अजून 3 एकर. आणि इकडं सुद्धा आहे. आता इकडं टोमॅटोचं हे ट्रायल केलं आहे आणि थोडंफार म्हणजे इकडं जर आले तर संपूर्ण याच्यात टोमॅटो वगैरे लावायचे. आणि पलीकडं कोणती आहे? चवळी आहे की शेवगा? चवळी. तर ते वानरानं खाल्ली वाटते सगळे चवळी. सगळं उद्ध्वस्त केलं. काय करावं. तर यांना एक त्रास आहे वानराचा खूप. अजून दुसरं कशाचा त्रास आहे? रोईट वानर सगळं खाऊन घेतात, नुकसान करतात. तरी बी तुमची मेहनत चालूच असते. तर आता आमचे मावसा शेतकरी आहेत, त्यांची आपण एक मुलाखत घेऊया. कास्तकार माणूस आहे, मेहनती आहेत. तर तुम्ही हे कोणतं मिरची लावली याच्यामध्ये? 930. तर पहिल्यांदाच याच्यामध्ये लावली का? हो, पहिली वेळ आहे. पहिले तिकडे लावली असेल ना कधी? तर कसं वाटते बहर? काय नाही, सगळं पाण्यानं माती करायला. आता काय करावं. पावसामुळे सगळं नुकसान होत आहे. सगळे झाडं पडले, सगळं नुकसान होऊन राहिले. आता काय करावं. मग सरकारनं काय मदत केली पाहिजे ना कास्तकाराला? सरकारचं काय लक्ष नाही आमच्यावर. काय करावं आता, रडायची पाळी आहे आता. हे बघा, बघू शकता मित्रांनो, हे सगळं इथलं माती वगैरे सगळी वाहून गेलेली आहे. आता हे मावसा तोडत आहेत. तर त्यांचं म्हणणं आहे की बा सरकार काय आमच्याकडे बघत नाही. कास्तकार लोकांचे नुकसान भाव पण देत नाही सरकार. तर तुम्हाला काय वाटते की सरकारने एक निश्चित भाव द्यावा, म्हणजे एवढा भाव असावाच बा? योग्य भाव द्यावा आणि कास्तकाराकडे लक्ष द्यावं. बस तेवढी मेहरबानी आहे तुम्हाला. म्हणजे हे अशा सरकारने योजना द्याव्या की तुमच्या मालाला चांगला भाव द्यावा? भाव चांगलं दिलं तरी चालते, तसं काही नाही आम्हाला योजना. आम्ही तुम्ही सरकारला पोचू शकता. फक्त या मावसाचं म्हणणं असं आहे की बा आमच्या जे पीक आहे त्याला भाव द्या. आम्हाला लाडकी बहीण पाहिजेत नाही, काही पाहिजेत नाही.
ते हा आमचा फक्त कास्तकाराचा भाव याच्यावर लक्ष द्यावं, मालावर एवढीच मेहरबानी. तेवढा मालाला हमी भाव भेटला की जगाला पोषू शकतो. हा बघू शकता इकडं आमची मावशी त्यांची मेहनत चालू आहे. तो पृथ्वीराज जाधव आमचा भाऊ तो मिरची उचलत आहे, नेऊन टाकत आहे पोत्यामध्ये. आणि त्यांची जनता बघा इकडं फिरत आहेत. हे सगळं हे अर्ध शेत संपवून टाकतात. हे गँग आहे डेंजर. हे आमचे बंधू पृथ्वीराज जाधव बघा, यांनी हे 5 मिनिटात एवढं हे केले. हा हे बघा आता हे बघा नुकसान झालं होतं यांचं खूप. तरी आता बघूया भाव काय भेटते. हे तोडत आहे आमची सिस्टर बघा. टेक्निक खूप भारी आहे. आता तुम्हाला मी थोडं दाखवतो 1-2 तोडून. आता बघा हे मिरची आहे. आता आणि याला कसं करतात, हे असं वरी खेचलं की झालं, तुटली. भयानक टेक्निक आहे. आणि बघा ना तुम्ही, हे झाड सगळं खाली झोपलंय. हे बघा हे हवा आणि पाण्यामुळे सगळं नुकसान झालंय. अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है.